वाली आहे ना, तशी सर्वपल्ली यांच्या नावापुढे सर्वपल्ली का लावतात? आपल्याला करावं लागते म्हणून मी पण ऐकलं वाचलं. तर सर्वपल्ली होते ते दुसऱ्या गावाला राहायला गेले तेव्हा त्यांना असं वाटलं की नाही आपली गावाची नाळ निघून जाते. म्हणजे आजच्या विषयासाठी मी तुम्हाला शिक्षक दिनाबद्दल 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांततेने ऐकावे माझी नम्र विनंती. 5 सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिला आम्हाला ज्ञानाचा भंडार केला आम्हाला भविष्यासाठी तयार. दिला आम्हाला ज्ञानाचा भंडार केला आम्हाला भविष्यासाठी तयार. आम्ही आभारी आहोत ज्या गुरुजींचे ज्यांनी आम्हाला घडविला ज्यांनी आम्हाला घडविला. सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझे मित्रमैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना शिक्षक दिनाच्या खूप शुभेच्छा. मित्रांनो आपणास माहीत आहे की शिक्षक दिन शिक्षक दिनाच्या सर्वांना गोंधळ घालत होते मी पहिले मग नंतर ते शांत बसले. मग त्यांना गणित शिकवलं आणि मग थोडंसं गणित शिकवलं. मग त्यांना भागाकार दिला भागाकार सोडवला. ज्यांना येत नव्हतं त्यांना पाढेपाठ करायला सांगितले. मग नंतर मी 7व्या वर्गात गेली. 7व्या वर्गात मुलींना खुशी मॅडम शिकवत होती. तर मी मुलांना सांगितलं. मुलांना भागाकार येत नव्हता मग त्यांना गुणाकार दिला होता. मग नंतर मी 5व्या वर्गात गेली होती. 5व्या वर्गामध्ये सगळे शांत राहिले होते. त्यांना पाठातले गुरुविना ज्ञान नाही गुरुच्या ज्ञानाला अंत नाही. गुरुविना ज्ञान नाही गुरुच्या ज्ञानाला अंत नाही. गुरुने जिथे दिलं ज्ञान तेच खरं तीर्थस्नान. गणेश माळे. सर्वप्रथम मी 6व्या वर्गात गेली. त्यांना मी गणित वजाबाकी हे शिकवलं आणि काही आलेख काढायला सांगितले. आणि मग नंतर मी 7व्या वर्गात गेली. पण मग नंतर मम्मीच्या शिवप्रसादनं म्हटलं की तू कापड लिहत नाही. तो म्हणे की तुम्ही कुठच्या मॅडम म्हणून चालल्या म्हणे. मग मी त्याच्यानंतर शिवप्रसाद म्हणे. त्याच्यानंतर मी 6व्या वर्गामध्ये गेली. मग त्यांना इतिहासाचं वाचन घेतलं. त्याच्यानंतर मग मी आज सर्वप्रथम मी सर्वांना शिक्षक दिनाबद्दल शुभेच्छा देते. आज शिक्षक दिन आहे. आज मी शाळेमध्ये शिक्षिका बनून आली. सर्वप्रथम मी 4थ्या वर्गामध्ये गेली. 4थ्या वर्गामध्ये मी त्यांना 8वा धडा शिकवला आणि त्यांचं वाचन घेतलं. त्यांना 2 शब्द लिहून दिली. त्यानंतर आर्यनने आणि अंकिताने छान वाचलं. त्यानंतर त्यांना मी इंग्लिश शिकवलं. इंग्लिशमध्ये त्यांना मायसेल्फ हा विषय याच्याबद्दल मी त्यांना शिकवलं. आणि त्यानंतर मी 7व्या वर्गामध्ये गेली. 7व्या वर्गामध्ये विराट खूप कल्ला करत होता. काही शिकवून होता ते. आणि समीक्षा श्रावस्तीने गणित सोडवली. धन्यवाद. माझे नाव कुमारी वैशाली इंद्रेश वानखडे आहे. मी इयत्ता 8मध्ये शिकते आणि आज मी शिक्षिका बनून आली आहे. मी सर्वात पहिले 4थ्या वर्गात गेली होती. तिथे 8वा धडा शिकवला आणि त्यातले समानार्थी शब्द लिहून त्यांचे कोणी चुकत होता आणि कोणी बरोबर लिहत होतं. त्याच्यानंतर मी 7मध्ये शिकते. आज 5 सप्टेंबरला शिक्षक बनून आलेलो आहे. इतिहासाचा धडा वाचला होता आणि अरे ऐका आपल्या वर्गामध्ये कोणी मस्ती केली ते समजतं. त्यांना विचारले तुम्हाला भागाकार येते का? मुले म्हणाले नाही. आणि मी त्यांना बेरीज विचारला. त्यांना येत नव्हतं. मी त्यांना शिकवता मी इयत्ता 8वीमध्ये शिकते. आज मी शिक्षक बनून गेला आहे. सर्वप्रथम मी शिक्षकांची आभारी आहे की त्यांनी मला
शिक्षक बनवलं. मी इयत्ता 2री मध्ये गेलती. तिथे मुलांनी गेल्याबरोबर आम्हाला गुड मॉर्निंग असं म्हटलं. मग आम्ही मुलांना सचित्र बालमित्रांमधला बबनचा धडा म्हणायला लावला आणि त्यांचा मी इथं 8वीमध्ये शिकतो. पहिले मी 3ऱ्या वर्गात शिकवायला गेलो. मग तसले पोरले हे भांडणं करायचं, अभ्यास नाही करायचा, पळायचं इकडे तिकडे. मग मी त्याला काही भागाकार हे बेरीज वजाबाकी शिकवली आणि मग काही वाचन घेतलं. मग मी 4थ्या वर्गात गेलो वर. मग त्याचे काही वाचन घेतलं, भागाकार 3 अंकी त्याला येत नव्हता ते शिकवलं आणि वजाबाकी हातची जी येत नव्हती ते शिकवलं. आणि मग त्याचं वाचन घेतलं आणि मग काही संख्या वाचन घेतलं. आणि मग संघर्ष आनंदांकडे सगळ्यात पहिले मी 7व्या वर्गावर गेलो. त्या टीमनं हजेरी घेतली. तिकडे पहा, हजेरी घेतला सगळ्यात पहिले. हजेरी घेतला, त्याचं मराठीचं वाचन घेतलं. मराठीचं वाचन घेतल्यावर त्याला गणित शिकवले. गणित शिकवला, जरा बसलो शांतती झाली, तोल झाली. 2ऱ्या वर्गावर गेलो. 2ऱ्या वर्गावर इंग्रजी शब्द पाळलेली आज सांगितली. बस झालं. ओके. माझे नाव कपिल सदानंद दाडे आहे. मी सगळ्यात पहिले 7व्या वर्गात गेलो. 7व्या वर्गात पहिले हजेरी घेतली आणि नंतर मुलांचे मराठीचे वाचन घेतले. काय काय मुलांना आले, काय काय मुलांना आले, त्याचं सम्यक आलं नाही. आणि मग लसावी मसावी घेतला. मग आम्ही आजच्या प्रभारी